नाही, मला असं वाटतंय की आम्ही युतीचा धर्म पाळला। आमच्या सर्व लोकांनी, कार्यकर्त्यांनी, अनेक लोकांनी कामं केली, परंतु काही कार्यकर्त्यांमध्ये नाराजगी होती आणि त्या नाराजगीचा मतामध्ये ती फक्त माझ्या एकट्या मतदारसंघात नव्हती। भोकरदनमध्येही आपण पाहिलं तर 1400 मतांनी भोकरदनची एकटा नावाची लोकसभाही असती तरी 1400 मतांनी ते पराभूत झाले असते। म्हणजे प्रत्येक तालुक्यामध्ये कुठे 20,000, कुठे 30,000, कुठे 40,000 अशा पद्धतीने ते मायनस झालेले आहे। आणि जनता जनार्दनांनी, सामान्य कार्यकर्त्यांनी ही निवडणूक हातामध्ये घेतली होती आणि सामान्य कार्यकर्ता हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी आम्हाला घटनेचा अधिकार दिला त्या घटनेनुसार मतदार ज्या पद्धतीने मतदान करतोय ती सुप्त लाट समजली नाही आणि याच्यामुळं मोठ्या मताच्या फरकाने हे कल्याण काळेजी विजयी झाले। पहिले छोट्या कमी मताने 8,000 मताने त्यांचा 2009 मध्ये पराभव झाला होता। यावेळेस त्यांनी त्याची पूर्ण जाणीव करून आणि जाणीवपूर्वक सर्व नियोजनबद्ध प्रचार केला आणि जनता जनार्दनांनी या निवडणुकीमध्ये कल्याण काळे साहेबाला कौल दिला। माझी नवनिर्वाचित खासदारांना हीच विनंती राहील की शेवटी माझा पक्ष शिवसेना आहे, त्यांचा काँग्रेस आहे, मी आमदार आहे, ते खासदार आहे, मी मंत्री आहे, ते खासदार म्हणून आपण या मतदारसंघाच्या लोकांनी जे त्यांचा मताचा कौल दिला त्या मताचा कौलाचा विकासाच्या माध्यमातून कल्याण काळे हे आपला कर्तव्य 5 वर्षाचा अनुभव होईल त्यांना आणि या 5 वर्षामध्ये काय काम करतात, कसं काम करतात, कशा पद्धतीने करतात तोही अनुभव जनता जनार्दनच्या समोर येईल आणि कल्याणराव सारखा एक शिकलेला डॉक्टर या मतदारसंघामध्ये आमच्या विधानसभेमध्ये बोलताना, काम करताना मी फार जवळून त्यांना पाहिलेलं आहे, म्हणून त्याचा फायदा निश्चित या जालना लोकसभा मतदारसंघात होईल अशी माझी अपेक्षा आहे। दोघही नेत्याच्या साक्षीने मी माझी टोपीचा काढण्याचा कार्यक्रम विधानसभेच्या नंतर करल। प्रासंगिक करार तर असा आहे की मी सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबाचा एक विश्वासू मित्र म्हणून, त्यांचा एक कार्यकर्ता म्हणून काम करतोय। ते आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री असताना शिवसेनेचे होते आणि मला त्यांचा काम करण्याची पद्धत चांगली वाटली आणि एक चांगला नेता म्हणून त्यांचं नाव माझ्या विचारामध्ये आला। मी काँग्रेस पक्षाचा आमदारकीचा राजीनामा दिला, जिल्हा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि शिवसेनामध्ये प्रवेश केला आणि शिवसेनेचा 2019 पासून आजपर्यंत त्यांचा विश्वास माझ्यावर आहे। मी 2 वेळेस मंत्री राहिलो, राज्यमंत्री राहिलो, कॅबिनेट मंत्री राहिलो, कृषी मंत्री, पणन मंत्री, अल्पसंख्याक मंत्री, युवक मंत्री, इतके पदं मला मिळाली की त्यामुळं मी जे महसूल राज्यमंत्री, ग्रामविकास म्हणजे अनेक मी 5 वेळेस मंत्री झालो आणि 5ही वेळेस मला महत्त्वाची जबाबदारी अशोक चव्हाण साहेब असतील, पृथ्वीराज बाबा असतील, आता उद्धवजी असतील आणि उद्धवजीच्या नंतर आता एकनाथ शिंदे साहेब असतील, या 4ही नेत्याच्या नेतृत्वामध्ये मी ज्यावेळेस काम केलं त्यावेळेस मला काम करण्याची संधी मिळाली। सिल्लोड सोयगाव मतदारसंघाच्या लोकांचा विश्वास माझ्यावर आहे आणि जिल्ह्यामध्ये फुलंब्री असो, पैठण असो किंवा आमचा विशेषतः जालना असो, बदनापूर असो, भोकरदन असो, या सर्व मतदारसंघामध्ये मी विधान परिषदेचा आमदार असल्या कारणाने त्या काळामध्ये माझा अनेक गावाशी संपर्क संबंध, नगरसेवक असतील, जिल्हा परिषद सदस्य असतील, अनेक कार्यकर्ते असतील, वेगवेगळ्या जाती धर्माचे असतील, त्यांच्याशी माझे जो काही संपर्क आणि संबंध आहे तो संबंधाचा फायदा निवडणुकीमध्ये निश्चित मला मिळतो। प्रासंगिक करार हेच आहे की जोपर्यंत विश्वास आदरणीय एकनाथ शिंदे साहेबाचा माझ्यावर आहे, मी त्यांचा कार्यकर्ता आहे, त्यांचा मंत्री आहे, तेव्हापर्यंत मी माझ्या विश्वासाने त्यांच्या विश्वासाला तडा जाणार नाही याची दक्षता घेतो। मी आजही माझा प्रासंगिक करार हा एकनाथ शिंदे साहेबासोबत आहे आणि तो राहील आणि मी शिवसेनेचा पुढचा विधानसभेचा उमेदवार बी राहील। नाही, तो फंक्शन म्हणजे रावसाहेब दानवे साहेबाला बोलवणार, मी त्यांना विनंती करणार आणि आदरणीय कल्याण काळे साहेबालाही विनंती करणार आणि 2 महारथी एक जागेवर येतील आणि 2 महारथीच्या साक्षीने लाखो लोक असतील। तुम्ही पहा, तो कार्यक्रम एक असा आगळा वेगळा होईल का या कार्यक्रमाची रूपरेषा आणि दिशा, मी जे बोलू लागलो, मी काही फार मोठा पुढारी नाहीये, एक सामान्य कार्यकर्ता आहे, परंतु सामान्य कार्यकर्त्याच्या डोक्यावर असलेला ओझं आणि टोपी या काढण्याच्या पाठीमागच्या अनेक अटकली आतापर्यंत